माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे घर बसल्या शॉपिंग केल्याची मज्जा। अभी मजा आएगा ना भिडो। ते कसं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तुम्हाला बॅकग्राऊंड पाहून तर समजतच असेल की मी कशाबद्दल बोलत आहे। सो लवकरात लवकर व्हिडिओला स्टार्ट करूया। लेट्स गो। हॅलो एव्हरीवन, तर आज मी तुम्हाला भेटवणार आहे खूप स्पेशल व्यक्तींना। सो ही आहे माझी फ्रेंड आणि हे अक्षय जिजू। हॅलो। आम्ही निघालेलो आहोत आता पुण्याला जायला, कारण माझं शूट आहे आणि त्याचबरोबर आता आलेलो आहोत आम्ही आयकिया मध्ये। तर चला आयकिया थोडंसं फिरूया। जास्त मी ब्लॉग मध्ये नाही दाखवणार, कारण माझा जो ऑलरेडी एक ब्लॉग आहे तो एडिट करायचा पेंडिंग आहे आयकियाचा, ज्याच्यात मी सगळं काही दाखवलेलं आहे। आय होप की मी लवकरच तो एडिट करेल। 6 महिने झाले अजून नाही केला। ओके ओके। आणि आम्ही वाट बघतोय तुझ्या ब्लॉगची आयकिया। यस यस यस, नक्कीच सगळं दाखवेल मी तुम्हाला त्यात काय काय आहे काय काय नाही। सो चला, आता आम्ही पोहोचलेलो आहोत आयकियाच्या शोरूम मध्ये आणि वरती आल्याला इथे दिसलं की सेल चालू आहे इकडे, आणि खरंच इकडे बऱ्याच ह्याच्यावर रिझनेबल प्राइजेस आहेत सेल असल्यामुळे। आणि क्रिसमस असल्यामुळे हे एक छान क्रिसमसचं जे डेकोरेशन असं सजवलेलं होतं ते दिसलं। त्यानंतर आपल्या कॅफेसाठी वगैरे आपण अशी बैठक करू शकतो। अशा खूप सुंदर सुंदर बैठकीच्या ज्या चेअर्स आणि टेबल्स होते ते सुद्धा इथे पाहायला मिळाले। जसं जसं पुढे जात होतो तसं तसं वेगळं वेगळं अट्रॅक्टिव्ह असं खूप सुंदर सुंदर फर्निचर दिसत होतं। आपण इथं पाहू शकत आहात की जर आपला परिवार मोठा असेल तर मोठा डायनिंग टेबल वगैरे कसा असू शकतो ते पण। त्यानंतर हे जे हत्ती होते ना, हे मला खूप जास्त आवडले होते, कारण खूपच क्यूट दिसत होते हे, आणि आपल्या घरात डेकोरेशनसाठी तर मला बेस्ट वाटत होते। हे इतकं मोठं आहे ना की फिरून फिरून तुम्ही दमून जाताल यार। आयुष्यात ना एक असं सुंदर घर पाहिजे जिथे ना निवांत आपण बसू शकतो। ब्लॉग मध्ये म्युझिक टाकायची गरजच नाही, ऑलरेडी म्युझिक आहे। म्युझिक इथं येऊ नका, इथे आलात तर तुम्ही वेडे होणार आहात आणि काय घेऊ काय नाही हे कळणार नाहीये। बात तो सही आहे। ऑफिसेससाठी लागणाऱ्या बेस्ट चेअरच्या व्हरायटीज इथे आपल्याला मिळतात, आणि आपण इथे पाहू शकत आहात किती सारे कलेक्शन आहे इथे टेबल आणि खुर्चीचं। देन हे फक्त मीच नाही बोलत आहे, तर भारती सिंगने सुद्धा तिच्या ब्लॉग्स मध्ये सांगितलेलं आहे। माझं जरा जास्तच किचन वरती फोकस होता, कारण माझ्या आईच्या घरी चालू आहे फर्निचरचं काम, आणि आमचं किचनचं थोडंसं आम्ही पेंडिंग ठेवलेलं आहे, कारण आम्हाला जो कलर हवा आहे तो मिळत नाहीये त्यासाठी। सो मी बघत होते की दुसरा कुठला कलर आम्हाला चॉईस होतोय का, जेणेकरून मी हे सगळे फोटोज व्हिडिओज आईला पाठवू शकेल आणि त्याच्यातून आम्ही सिलेक्ट करू शकू। आणि इथे पाहू शकता यार, व्हाईट कलरचं फर्निचर तर मला खूपच जास्त आवडतं। इथे ना सगळं असं एकदम व्यवस्थित सुटसुटीत ठेवलेलं असतं, जिथे आपल्याला ह्या आयडिया मिळतात की आपण कसं आपलं किचन आणि आपल्या बाकीच्या रूम्स सुद्धा डेकोरेट करू शकतो। हे आता त्यांनी लॉक केली असेल रे, किंवा स्पाइस बॉक्सेस पण बसला फोटो काढून घेऊन जायचं का आणि काय करायचं, वाटेतच जेवण बनवायचं। हे डिरेक्टली हे असं मिळतं का आपल्या किचनच्या साईडचं? यार गाईज, एवढी सुंदर बेडरूम आहे। हां, हे एक असं हवंय मला, घेईल मी नक्की। आणि इथे आल्यानंतर तुम्ही हे ऑर्नामेंट्स पण ट्राय करून पाहू शकता, कारण हा ड्रेसिंग टेबल आहे। हे निघतं की नाही मला जरा डाऊट आहे। नाही निघत, हे पॅक केलेले त्याच्यामुळे हे निघत नाही, सो नाही ट्राय करू शकत। आणि आकार पण तर वेगळा। तुम्हाला जर पागल व्हायचं असेल तर तुम्ही नक्की आयकियाला व्हिजिट करू शकता। इथं ऑलरेडी 2 पागल झालेले आहोत। आणि अशीच मी जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा झालेले। हे पण बघ ना, वाव, हे आपण त्याच्याऐवजी हेच घेतलं असतं। नाही पण ते मला यार गाईज, इतके सुंदर सुंदर क्लच आहेत तिथे, वाव। यार हे पळवून घेऊन जाऊ शकतो का आपण? काय सुंदर आहे हे, सिरियसली।
खरंच यार, या इथले ना क्लचेस आणि या ज्या पर्स आहेत ना, मला खूप आवडल्या होत्या. ह्या बॅग्स असं वाटत होतं खरंच घरी घेऊन जावं, कारण खूपच सुंदर होत्या. जेव्हा आपण बाहेर जातो ना, तेव्हा नेमकं मिळत नाहीत आपल्याला अशा. इथले जे किचन युटेन्सिल्स होते ना, ते फक्त 149 पासून स्टार्ट होते, जे की प्लास्टिकवाले होते, ज्याच्यामध्ये आपण ग्लासेस वगैरे ठेवू शकतो. देन भांडी धुतल्यानंतरनं जी छोटीशी एक जाळी असते ना, ही बघा, ही ब्लू कलरची. सो ही सुद्धा खूप आय थिंक 149 मध्येच ही सुद्धा होती आणि खरंच खूप छान होतं हे. म्हणजे इथे आल्यानंतर ना एक डेट झाली असं समजू शकतो आपण. इथे बसून कॉफी वगैरे घेतले की झालं बस. जर माझे पप्पा इथे आले ना, बस कपचं कलेक्शन आणि पप्पा मस्त क्रॉकरीज. त्यासाठी म्हणते पप्पा लवकर मुंबईला या. आपण नाही, तुम्हाला सोडायचंच नाही तुमचं घर, बसा. वाव यार, क्रॉकरीज तर इतक्या सुंदर होत्या. हे जे कॉफी मग्स होते हे मला खूप आवडले होते आणि खरंच माझ्या पप्पांची क्रॉकरीची चॉईस इतकी छान आहे ना. ते खूप सुंदर सुंदर मग्स वगैरे घेऊन येत असतात जेव्हा आपण बाहेर कुठे जातात तेव्हा. आणि मी माझ्या घरात कधीच स्टीलचे मग्स बघितले नाहीत. मला ते गरिबीचे लक्षणं वाटतात स्टीलची कप्स म्हणजे, सिरियसली. चला, ॲटलिस्ट IKEAमध्ये एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही इथे कॅमेरा यूज करू शकता, कोणी अडवणार तरी नाही. DMart वाल्यांसारखे यांचे नखरे नाही आहेत. ही एक खूप चांगली गोष्ट आहे इथली. आणि एक बेनिफिट आहे की देन आम्ही आलो होतो लॅम्प्सचे कलेक्शन्स बघायला, कारण ज्ञानदाला खूप जास्त लॅम्प्स, लाईट्स वगैरे आवडतात आणि खरंच खूप सुंदर सुंदर लॅम्प इथे होते. आपण पाहू शकत आहात किती व्हरायटीज आहेत आणि खूप वेगळे वेगळे कलर्स वगैरे इथे बघायला मिळतात आपल्याला. इव्हन 999 वगैरे मध्ये पण खूप सुंदर सुंदर लॅम्प्स होते इथे. आणि आपल्याला जर कुणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल लग्नात वगैरे, सो हे एक बेस्ट आहे हे लॅम्प वगैरे गिफ्ट करणं. स्क्रू आहे वाटतं त्याला. गाईस, तुम्ही जेव्हा या सेशनमध्ये येताल ना, टी लाईट कॅन्डल्स आहेत इकडे. त्याचबरोबर खूप सुंदर सुंदर फ्लेवरवाल्या फ्रॅग्रन्स. तर इतका सुपर्ब इथल्या कॅन्डल्सचा. म्हणजे असं झालंय मला ते मोटू पतलू मधल्या त्या मोटूला जसं होतं ना, खुशबू, खुशबू. त्याला जेव्हा समोशाची खुशबू येते तेव्हा, तर तसं मला या खुशबूचं झालेलं आहे यार. इतके सुपर्ब आहेत, आई शपथ. इथे पाहू शकता तुम्ही. असं वाटत आहे की हे सगळं घेऊन जाऊया घरी. किती कॅन्डल्स आहेत यार. आणि मला सगळ्यात जास्त फेवरेट तुम्हाला गोष्ट दाखवते. हे जे हँगिंग वाले लॅम्प आहेत हे माझे खूप फेवरेट आहेत. हे जे लॅम्प्स आहेत ना, हे खूप क्यूट दिसतात. आपण गॅलरीत वगैरे डेकोरेट करू शकतो. त्यानंतर ना दिवाळीला सुद्धा याचा खूप भारी उपयोग होऊ शकतो. जेव्हा असं मस्त घरात व्यवस्थित सगळं मी करेल ना, फर्निचर वगैरे, तेव्हा हे घेईल मी. आणि यार काय करूँ, क्या करूँ मैं इन सब चीज़ों का. पागल ही कर देगी ये चीज़ें मुझे. वाह. गाईस, तुम्हाला जर शॉपिंग केल्याचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. म्हणजे ज्यांना ज्यांना शॉपिंग करायला आवडतं त्यांच्यासाठी तर हा बेस्ट व्हिडिओ आहे. सो येस, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि आता मी आलेली आहे कॅफेमध्ये.
जर का तुम्हाला कॅफे टाकायचं असेल तर तुम्ही हा सेटअप इथून उचलून घेऊन जाऊ शकता. आपण पाहू शकता माझ्या मागे किती सुंदर सेटअप आहे हा. खरंच कॅफेमध्ये आल्याचा फील इथे येत होता मला. आणि याच्यात एक जो टेबल चेअरचा पेअर आहे ना हा वाला, तर तो माझ्याकडे सुद्धा आहे घरी. आणि त्याच्यात यांनी ना कुशन्स ठेवलेत त्यावर, त्यामुळे ते खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. मी सुद्धा गॅलरीत ठेवण्यासाठी घेतलेला आहे, जो खूप सुंदर दिसतो. IKEAची शॉपिंग वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आणि येता येता आम्हाला लागली होती भूक. माझा तर उपवास होता, त्यामुळे मी फक्त फ्रुट्स खाणार होते. सो आम्ही थांबलो होतो फूड मॉलला. अक्षय जिजूंनी मॅगडीचा बर्गर आणि फ्रेंच फ्राईज घेतले आणि त्याचबरोबर ज्ञानदाने बघा काय घेतले. पोळी भाजी खाते, मला जाम भूक लागलेली. खा फ्रुट्स पण खायचे तुला. आमची पेटपूजा झाल्याच्या नंतर आम्ही परत निघालो होतो पुण्याकडे येण्यासाठी. आणि येता येता आम्हाला दिसलं इथं पॅराग्लायडिंग चालू होतं. सो मी ते थोडंसं कॅप्चर करायचं ट्राय केलं, पण इतकं पण ते नाही झालं व्यवस्थित कॅप्चर, कारण झूम केलं की ते ब्लर होत होतं. देन ज्ञानदा आणि अक्षय जिजू दोघांनी मला घरी सोडलं घरापर्यंत. सो मला हे खूप चांगलं वाटलं की यार चला मी निवांत घरी पोहोचले. घरी आल्याच्या नंतर माझा बाळ माझ्यासाठी बनवत होता चहा, कारण मला उपवास होता. आणि इथे झाला आहे आमचा मोये मोये. देन मी पिला ब्लॅक टी. आणि ताईने लकीसाठी काही शॉर्ट्स पाठवले होते, सो मी ते त्याला दाखवत होते. नाही ना, बघ तर ट्राय कर. शॉर्ट घाल तरी वरून अडकू. झाला शॉर्ट. हे असेच असतात. अरे शॉर्ट. अरे बाबू असेच असतात. अगं ते त्याचं नाही काय समर टाइम. ऍक्च्युली सध्या लकीची हाईट खूप वाढलेली आहे आणि त्याने आतला टी शर्ट खूप मोठा घातला होता. सो त्याला वाटत होतं की ते येणार नाही. आणि खरंच यार पुण्यात खूप जास्त थंडी आहे. आणि हा इकडे काय करतोय काही समजत नव्हतं मला. एनिवे हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेले त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.